लेखकनिष्ठ अभिरुची. ठीक आहे, आतापर्यंत आपण बघितलं की भाषा, भाषा आकृतीबंध बघितलं, तसंच लेखकनिष्ठ अभिरुची की वाचकांची अभिरुची बदलणारे किंवा बदलायला लावणारे लेखक त्यांच्या साहित्यकृती ही महत्वाच्या भूमिका पार पाडतात ना. लेखक जसे जसे वेगवेगळे अनुभव आपल्या साहित्यात लिहत असतो, तर त्यानुसार आपणही जेव्हा वाचतो तेव्हा आपल्यालाही एक आवड निर्माण होत असते. तर साहित्याच्या आकृतीबंधामध्ये विषय आशयानुसार काही नवे बदल केले असता त्याचा स्वीकार वाचकांकडून सहजगत्या होईलच असे नसते, पण बदल लेखकाच्या दृष्टीने आवश्यक असतो. तेव्हा वाचकांना तो रुचेल की नाही याचा विचार न करता साहित्याच्या आशयानुसार लेखक बदल करून देतो. कारण की लेखकांनी एकच एक जर लिहिलं तर वाचकांनाही ते बोर होऊ लागतंय की नाही, म्हणजे त्याच्यामध्ये बदल सुद्धा हवा असतो. मग अशा साहित्यकृतीला प्रथमतः लोकांच्या टीकेला समोर जावे लागते. काही काही असतात असे वाचक की ते टीका सुद्धा करतात, तर काही लोकांना त्याच्यामध्ये आवड सुद्धा निर्माण होते. मग तिचा हा नवा फॉर्म एकदा का रूढ झाला की किंवा काही वाचकांच्या मनात तो स्थान मिळू लागला की मग मात्र त्या साहित्यकृतीबद्दल आणि पर्यायाने अशा आकृतीबंधाबाबत वाचकांची अभिरुची वाढू लागते. इथे काही महत्वाची उदाहरणे आपल्याला पाहता येईल की विभावरी शिरूरकरांनी आपल्या कथेतून त्या काळातील वाचकांच्या अभिरुचीला धक्का लावणारे विषय हाताळले होते. त्यांच्या या कथांची निंदा आणि टीका मोठ्या प्रमाणात झाली. त्यांचे विभावरी शिरूरकरांचे जास्तीत जास्त स्त्रीवादी आहेत ना, तर त्यांच्यावरील या टीकांचे पुस्तक रूप नंतरच्या काळात प्रसिद्ध झाले. पण तोपर्यंत अंधारात असलेली स्त्री जीवनाचे वास्तव त्यांच्या या कथा विषयांनी मांडले होते. त्यांच्या या कथा आशयांचे महत्व नंतरच्या काळाने जाणले आणि त्यांनी त्यांची कथा गतकाळात रमण्यापेक्षा वर्तमान काळाला भिडणारी होती. कवितेच्या बाबतीत बासी मर्डेकर, दिलीप चित्रे, नामदेव ढसाळ इत्यादी यांच्या कवितेच्या वाटेलाही हे दुःख आले, कारण त्या कवींच्या काळातील अभिरुची ही मागच्या म्हणजे भूतकाळाच्या अभिरुचीची समरस होती. तिचे स्वरूप वाहते नव्हते. समकाळाशी व लेखकाच्या निर्मितीच्या विचाराशी ती जोडून घेऊ पाहत नव्हती. त्यामुळे उपरोक्त कवींनी त्यांच्या कवितेतून मांडलेले विषय, वास्तव जीवनातील जीवन चित्रणासाठी आणलेले नवे जिवंत शब्द या अभिरुचीला फारसे मान्य नव्हते. या कविता संस्कृती आणि संस्कार यांना डावलत असल्याचा, त्याची विटंबना करत असल्याचा आव आणून तत्कालीन अभिरुचीने या कवींवर अश्लीलतेचे आरोप केले. पण हीच कविता या काळाच्या मोठ्या पटलावर अधिक गडद ठसा उमटवू लागली. या कवितेनेच तत्कालीन अभिरुचीला वाहते करून तिच्यात मोठा बदल केलेला आहे. आता त्यानंतर आहे वाङ्मयीन संस्कृती संघर्ष. आता याच्यामध्ये आपल्याला वाङ्मयीन संस्कृतीमध्ये काही संघर्ष सुद्धा आढळून येतो. तर संघर्षाचा हे करताना की वाङ्मयीन संस्कृती या संकल्पनेचा विचार करावा लागेल की संस्कृतीच्या व्यापक संकल्पनेतील वाङ्मय हा एक महत्वाचा घटक आहे. आपण मागे जेव्हा संस्कृतीचं बघितलं पारंपरिक आणि आधुनिक घटक, तर प्रत्येक समाजामध्ये वाङ्मयीन संस्कृतीला वेगवेगळा इतिहास आणि वर्तमान काळ असतो. असेच तिचे रूपही तितकेच भिन्न आहे. संस्कृती ही अत्यंत व्यापक आणि महत्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्रातील अनेक विचारवंत अभ्यासकांनी संस्कृती ही संकल्पना स्पष्ट करणाऱ्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत. यामध्ये काही ना काही फरकाने मतभिन्नता दिसते. जगभरात संस्कृती ही संकल्पना अनेकांनी उलगडून दाखवणाऱ्या व्याख्या केलेल्या, त्यामध्ये एकमत असणे अशक्य आहे. असे असले तरी त्यामध्ये संस्कृतीचे काही घटक समाविष्ट आहेत. खरे तर आपली संस्कृती 1000 वर्ष जुनी म्हणत असतो, त्यावेळी आपण ही लक्षात घेतली पाहिजे की हजारो वर्षापासूनच्या अनेक जुन्या गोष्टी नष्ट झाल्या. काळाच्या ओघात अनेक गोष्टींमध्ये बदल झाले.
काही गोष्टी पूर्णतः बदलून नव्या वेगळ्याच रूपात आपल्या समोर आल्याची उदाहरणे आपल्याकडे आहेत. पण असे असूनही काही गोष्टी ज्या अविरतपणे प्रवास करून आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, त्यांची गणना संस्कृती या संकल्पनेत होत असते. या परंपरेने काही ज्या सणवार आहे, काही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यापर्यंत थोडासा बदल करून आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. तर एकंदरीत संस्कृती या संकल्पनेत अनेक गोष्टी समाविष्ट असतात आणि त्यामध्ये सतत बदलही होत असतात. तर अशा अनेक गोष्टींना सामावून घेणाऱ्या संस्कृतीच्या उदयाचा विचार केला तर त्याचा कालखंड निश्चितपणे आपल्याला सांगता येईलच असे नाही, परंतु मानवाच्या रानटी आयुष्याच्या समाप्तीनंतर जे नवे मानवी पर्व सुरू झाले तेव्हाचा कालखंड हा संस्कृतीच्या प्रारंभाचा कालखंड म्हणता येईल. त्यामध्ये माणसाने संवादासाठी शोध लावलेल्या भाषेपासून ते शेती, अन्नधान्य निर्मिती, सर्व उपयोगी वस्तू बनवणे, घर बांधणी, विविध प्रकारच्या वस्तूंचा संचय इत्यादी गोष्टी येतात. त्यामध्ये विविध प्रकारचे सण, उत्सव, धार्मिक विधी, देवदेवतांची उपासना, विविध प्रकारच्या श्रद्धा, विविध खेळ, गीते इत्यादींचाही समावेश त्यामध्ये होतो. खाद्य संस्कृती विविध प्रदेशामध्ये बदलताना आणि तितकी समृद्धी असलेली आपल्याला दिसून येते. नंतर विविध सामाजिक प्रथा, अंधश्रद्धा, जाती व्यवस्था, देवदेवतांच्या नावाखाली दिले जाणारे बळी, धार्मिक कट्टरता, जाती व्यवस्था, अस्तित्व टिकून राहण्यासाठी केली जाणारी हिंसा इत्यादी या सर्व गोष्टी संस्कृती या गोड नावामागे लपलेल्या अनिष्ट आणि दुःखदायी गोष्टी होत. माणसाच्या विकासाचा आलेख वृद्धिंगत करणाऱ्या बाबी जशा संस्कृतीमध्ये येतात तशाच त्याच्या अधोगतीला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टीचाही समावेश यामध्ये होऊ लागला. स्त्री व पुरुषाचे सामाजिक कौटुंबिक स्थान भिन्न भिन्न असल्याने त्यांच्या घुसमटीचे स्वरूप देखील वेगवेगळे बनते. माणसाने स्वतःच्या व्यक्त होण्याच्या जागाही संस्कृतीच्या अंगाने शोधल्या. लेखन कलेचा शोध लागला तेव्हा विविध प्रकारचे ध्वनी, गीते, नृत्ये त्यांच्या अभिव्यक्तीची साधने होती. नंतर ती लिखित रूपात बदलली. हीच नंतर लेखन संस्कृती आणि वाङ्मय संस्कृती म्हणून रूढ झाली आणि विकसित झाली. जे आपण पारंपरिक आणि आधुनिक घटक बघितले त्यातलाच हा आधुनिक संघर्षाचा एक घटक आहे. त्याच्या समोरचे अजून आपल्याला उद्या घ्यायचं आहे. आज इतकंच घेतलेलं होतं. याचे अजून संघर्ष कुठल्या कुठल्या प्रकारात घडतात ते आपण उद्या बघणार आहोत. ठीक आहे. यातले जे छोटे छोटे आहे ते प्रश्न थोडेसे काढून ठेवा. साहित्यिक अभिरुची म्हणजे काय, बाकीचे तर काढून देते. आणि नागरी अभिरुची आणि ग्रामीण अभिरुचीवर विचारल्या जातात प्रश्न. ग्रामीण साहित्य लक्षात ठेवाल, शहरी भागातले जे काही आहेत ते साहित्य ते लक्षात ठेवाल. दलित साहित्य त्याची लिस्ट मी देतेस. हे 2-3 दिवसामध्ये आपला संपेल घटक 2. तेव्हा काल आपण म्हटलं होतं ना की कुठे कुठल्याला कोणाला सन्मान प्राप्त झालं ते सगळे आपल्याला कुठल्या कुठल्या वर्षाला कोणकोणते साहित्य अकादमी पुरस्कार वगैरे प्राप्त झाले हे सर्व मग घेऊन घेते मी एका सोबत. या घटक 2 मध्ये आहे सगळं. ठीक आहे. आणि यातले काही प्रश्न काढून घेऊ. आता 2 दिवसात आपला हा घटक 2 संपेल आहे आणि मी काढून घेऊ. ठीक आहे. शिकवताना मोठं होतंय का की शॉर्ट मध्ये काढून देऊ अजून? नाही ठीक आहे मॅम, व्यवस्थित समजतंय ना. कारण की अजून जास्त शॉर्टकट मध्ये काढायचं म्हटलं तर मग समजायला थोडंसं कठीण जातं म्हणून. नाही असं अगदी व्यवस्थित आहे. आणि नाही कळलं तर आम्ही विचारू. हो. आणि हे 2-3 दिवसात आपलं घटक 2 संपेल आणि त्यानंतर या घटक 2 वर प्रश्न काढून देईल. हो चालेल चालेल. ठीक आहे ना. ओके मॅम. ते साहित्य अकादमीचे पुरस्कार काल जे आपण म्हटलं होतं ते पण त्याच्यात घेऊन घेते. वाटलं तर आज घ्यायचं पण मग हे अर्धवट राहिलं असतं तर हा भाग आपण कोण टाकू पहिले आणि मग तो घेऊ. म्हणजे 2-3 दिवस कंटिन्यू मध्ये असेल तर मग लक्षात राहील ते. लिंक लागते. हो. परीक्षेचे फॉर्म निघालेले माहिती आहे ना तुम्हाला. ग्रुपमध्ये पण कोणीतरी टाकलेलं होतं. 20 मे पर्यंत भरायचं. नेट साठीचे फॉर्म ना मॅम? हा, नेटची एक्झाम. नेट मला त्याच्यामध्ये एक गोष्ट नाही कळली, ते JRF काय असतं ते? JRF मध्ये रिसर्चचं असतं. त्याच्यामध्ये 28 इयर्स म्हणजे हे असतं 28 वर्षापर्यंत लिमिट असते.
तर तिथे माहितीये JRF आणि प्राध्यापक म्हणून दोन्ही मिळून टाकायचं. दोन्हीसाठी एकच एक्झाम आहे. तर ते पण मानधन वगैरे मिळतं नंतर त्याच्यामध्ये, ते पण छान आहे. पण तुम्हाला ते दोन्ही मिळून टाका, बोथ म्हणून येतं ना दोन्ही मिळून. तर दोन्ही नाही, माझं एज नाही बसत, पण मला ते कळलं नव्हतं की काय होतं एक्झॅक्टली, म्हणून मी विचारलं. नाही JRF आणि हे आपलं असिस्टंट प्रोफेसर म्हणून दोन्ही पण येतं ना, दोन्ही पण करायचं. एकच एक्झाम असते, पण त्याला कट ऑफ जास्त असतं JRF मध्ये आणि एज लिमिट असते. हो, नाही माझं एज लिमिट नाहीच बसत, पण मला तेच. माहिती नव्हतं, मग मी क्युरियोसिटी म्हणून मला विचारलं. वाटतं की 28 इयर्स पर्यंतच आहे ते JRF साठी. नाही, 31 साठी ओपन साठी आहे आणि 36 रिझर्व्ह कॅटेगरीसाठी आहे. हो का? हम्म. 28 कळलं होतं, असेल कदाचित आता, पण तेव्हा 28. आता एज वाढवलंय मॅडम. हो ना? हो, अच्छा. एज लिमिट वाढवलं. अच्छा, एज लिमिट वाढवलेली आहे का? हो आणि आता साठी आता किती केलेली आहे? 31 आहे ओपन साठी आणि ओपन साठी ना? हा. हो. आणि कॅटेगरी जो OBC वगैरे येतात बाकी कॅटेगरी मध्ये 36. 36. 36. अच्छा, म्हणजे वाढवली आता भरपूर आहे ना? हो मॅम. 28च होती. अच्छा, नेट साठी काही एज लिमिट नाहीये मॅम. नाही JRF साठी असतं. एक नेट एक्झाम साठी नाही, असिस्टंट प्रोफेसर साठी 60 वर्षापर्यंत कोणीही देऊ शकतं. नाही, याच्यासाठी नाही म्हणते मी, असिस्टंट प्रोफेसर साठी नाही, JRF साठी. त्याला एज लिमिट आहे. हो. JRF साठी एज लिमिट आहे आणि या नेट सेट साठी तर तुम्ही केव्हाही देऊ शकता. या हो. लिमिट नाहीच आहे ते. नेट सेट साठीचा अभ्यासक्रम सेमच असतो ना, पण आपण फक्त Same, 2 same. अटेम्प्ट. फक्त पहिला जो पेपर आहे ना, तो नेटचा पहिला असतो, हिंदी आणि इंग्लिश, आणि सेट मराठी आणि इंग्लिश 2 लँग्वेज मध्ये. म्हणजे आमचा जो पेपर असेल मराठी, तो इंग्लिश आणि मराठी असं असेल. पहिला जो पेपर आहे तुमचा जनरल असतो ना तो, तर पेपर जो आहे ना तो तुमचा हिंदी मध्ये असतो आणि प्लस इंग्लिश, म्हणजे 2 लँग्वेज असतात. जर तुम्हाला हिंदीचं कळलं नाही तर आपण इंग्लिश मध्ये ते सेंटेन्स वाचू शकतो, पण आपल्या विषयाचा जो आहे तो मराठीच राहील. मराठी लँग्वेज मराठीमध्येच राहील. फक्त फरक कुठे पडतो, ज्यांचे इकॉनॉमिक्स आहे, हिस्ट्री आहे, सोशॉलॉजी आहे, ते इंग्लिश मीडियम मध्ये पण आहे ना, त्याच्यामुळे तेव्हा तिथे 2 लँग्वेज येतात. आणि मराठी हे लँग्वेजच आहे, एकच आहे, त्याच्यामुळे तुमचा मराठी दुसरा पेपर आपल्या मराठीमध्येच असेल ना. मराठी फक्त पेपर नेट मध्ये हिंदी आणि सेट मध्ये मराठी. बस, हा नॅशनल लेवलवर असतो आणि तो स्टेट लेवलवर असतो. ऑल इंडिया मध्ये नेट एक्झाम आपल्याला कुठेही चालते आणि ही स्टेट मध्येच स्टेट बस. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर आपण दुसरीकडे नाही करू शकत, मग पण नेट एक्झाम असते तर मग कुठेही करू शकतो. पण महाराष्ट्राच्या बाहेर मॅम मराठी शिकवलं जातं का? काही ठिकाणी असेलच ना, म्हणे भरपूर महाराष्ट्राच्या बाहेर, पण जर त्यांनी लँग्वेज घेतली असेल तर. म्हणजे तसं खूप कमी. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटका, गुजरात, मध्य प्रदेश इथं मराठी शिकवतात. ना. पण बाकी ठिकाणी भरपूर ठिकाणी मराठी महाराष्ट्रामध्ये जास्त दिसतं ना. बाकी ठिकाणी हिंदी हा जास्त विषय चालतो. हिंदी इंग्लिशला असं आहे. लँग्वेजेस मध्ये हिंदी इंग्लिश बाहेर जास्त प्राधान्यक्रम दिला जातो. आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये मराठीला. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी कुठेतरी थोडी मागेच पडत आली आहे. नाही, आपल्या सरकारचंच काम आहे तिला पुढे आणण्याचं, म्हणजे अगदी छोटे सांगते, म्हणजे तसं तर उलट आणायला पाहिजे, पण सांगते की भरपूर प्रमाणात जिथे तिथे इंग्लिश मिडियमचं जास्त चाललेलं आहे ना, त्यामुळे तसंही लँग्वेज असतंच, हे फायनल इयर पर्यंत लँग्वेज दिलेलंच आहे. मराठी मागे पडत नाही, फक्त लोकांनी मागे पडली आहे म्हणून.
नाही, आणि गव्हर्नमेंटनी पण मागे पाडली, कंपल्शन करायला पाहिजे सगळ्या हा, शाळांमध्ये. तेच प्रत्येक याला प्रत्येक म्हणजे शाळेमध्ये तर केलेलंच आहे ना कंपल्सरी. काही शाळांनी नाही केलेलं एक्सेप्ट, इंग्लिश मिडियमच्या स्कूलने शाळामध्ये नाही दिलेलं केले. आहे. पण ते हा, तिकडे हिंदी लँग्वेजचं दिलेलं आहे. सीबीएसई असेल, ऍक्च्युली मराठी जे दिलेलं आहे ना ते थर्ड लँग्वेजचं मराठी दिलेलं आहे. ऑप्शनल असतं मराठी तिकडे. हा, आणि हम्म. लँग्वेज पण थर्ड लँग्वेज असते त्यांची. आपलं जे लँग्वेज आहे ते फर्स्ट लँग्वेजचं आहे. आज BA BCom BSc यांचंच बघा ना, BSc वाल्यांना थर्ड लँग्वेजचं मराठी दिलेलं आहे. BCom जे असतात त्यांना सेकंड लँग्वेजचं आहे, आणि BA यांना फर्स्ट लँग्वेजचं आहे. तुम्ही त्यांचं मराठीचं पुस्तकं बघाल, इतकी सोपी वाटतात. BComची, BSc ची तर अजूनच सोपी वाटतात. हो, अगदी. त्यांना लिटरेचर तर नाहीच म्हणा, पण BCom या फॅकल्टीला तर सेकंड लँग्वेजचं दिलंय मराठी, आणि BSc वाल्यांना थर्ड लँग्वेज असं दिलं. तेच ना, इथेच तर चुकतं ना, म्हणजे हा. द्यायलाच पाहिजे. म्हणजे हे महाराष्ट्रामध्ये जे फर्स्ट लँग्वेजच मराठी ते सगळ्यांना असायला पाहिजे. म्हणजे अभ्यासक्रम हा सारखा असायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. Yes. तो वेगवेगळ्या तिन्ही फॅकल्टीला वेगवेगळा असण्यापेक्षा मराठीचा तो सारखा असायला पाहिजे. हो, ते काठिण्य पातळी तेवढीच पाहिजे कुठल्याही फॅकल्टीचं असो, ते शिकलं जातं. हा, पण त्यांनी तसं नाही केलं ना, तिघांना 3 वेगळे दिलेले आहेत पुस्तकं. तर थोडंसं त्यांना पण मग जे इंग्लिश मिडियम वाल्यांना मराठीतलं भरपूर काही माहित नसतं, कारण की ती सोपी लँग्वेज येतं ना. हा फरक पडतो, आणि त्यांना लिटरेचर तर माहितच नाही. तसंच आपल्या इंग्लिशच्या बाबतीतही तसंच होतं ना. इंग्लिशच्या बाबतीत जे BA वाल्यांना तर ते थर्ड लँग्वेजचं देतात, BCom वाल्यांना सेकंड लँग्वेज, BSc वाल्यांना फर्स्ट लँग्वेज, सायन्सचं जर ते इंग्लिश असेल तर त्यांचं फर्स्ट लँग्वेज त्यात येत. बॅलन्स केलं. पण मग या बॅलन्समुळे भाषा थोडी बॅलन्सिंग केलंय, म्हणजे आता BSc वाल्यांना सायन्सचा अभ्यास जास्त असतो म्हणून मराठी थर्ड लँग्वेज ठेवलं, म्हणजे तिकडे थोडासा अभ्यास. हा, पण मग तेच बॅलन्स केलंय त्यांनी. पण असं अभ्यास एक्स्ट्रा केला तर काय फरक पडतो? नाहीतरी सायन्स वाले थोडे हुशार असतात, पाठांतर जास्त असतं. आधीपासूनच माहितीये का, हे लँग्वेज सारखंच ठेवायला पाहिजे, म्हणजे भाषेमध्ये नकोच. आधीपासून इंग्लिश मिडियम असो की मराठी मिडियम असो, त्यांना एकच लँग्वेज असायला पाहिजे. शासनाला आपण निवेदन द्यायला पाहिजे म्हणजे काहीतरी. फर्स्ट सेकंड थर्ड असं न करता त्याला सरळ जी फर्स्टच म्हणजे पहिलाच दर्जा द्यायला पाहिजे. तिन्ही पण. बरोबर. आता ते होईल काय माहिती नाही. हो, पण छान आहे, आपली मराठीच छान आहे. खूपच अलंकृत भाषा आहे. कुठलीच नाही बरं, अलंकारित भाषा आहे, खूप छान. आपलीच मराठी भाषा खूप छान आहे. हो, खूपच. आपल्या मराठीसारखी जेवढं डीप मध्ये जाऊ, जेवढा अभ्यास करू, जेवढं डीप मध्ये जाऊ, तेवढं आणखीन त्याचं सौंदर्य खुलत जातं, शिकण्याची वाढत जाते. खरंच खूप छान आहे आपली मराठी भाषा. बाकीच्या भाषेपेक्षा आपली मराठी भाषा खूपच छान आहे. सौंदर्यपूर्ण अलंकारिक भाषा आहे, खूप छान आहे, तितकी बाकीची भाषा नाही. ठीक आहे, चला मग पुढे आपण पुढच्या लेक्चरला घेऊया आपण. ठीक आहे, अर्धा जो राहिलेला आहे तो. ठीक आहे, वाङ्मयीन अभिरुची वाङ्मयीन संस्कृतीतील संघर्ष आहे ना, त्यातले काही पार्ट झालेले ते आपण उद्या घेऊया. ठीक आहे. ओके मॅम, थँक्यू मॅम.